simple stresses and strain. Stress, ratio of resisting force to area. Ratio of resisting force to area. Resisting force म्हणजे जो फोर्स थांबवतो एखाद्या गोष्टीला त्याला म्हणतात resisting force. Resisting force हा resisting force upon area. Force upon area is stress. Strain म्हणजे रेशिओ ऑफ चेंज इन लेंथ टू द ओरिजिनल लेंथ. ही आहे ओरिजिनल लेंथ. आणि जेव्हा आपण इथे एखादा हात आहे आपण एखाद्या गोष्टीला ओढतोय तर ही त्याचं डिफॉर्मेशन होतं, मग ही चेंज इन लेंथ आहे. चेंज इन लेंथ ही ओरिजिनल लेंथ आणि ही चेंज इन लेंथ. असं डेल्टा एल ला म्हणतात चेंज इन लेंथ अपॉन एल म्हणजे ओरिजिनल लेंथ. नंतर मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी म्हणजे रेशिओ ऑफ स्ट्रेस टू स्ट्रेन. मग टाइप्स ऑफ फोर्सेस आहे टेन्साईल फोर्स जो टेन्शन देतो एखाद्या ऑब्जेक्टसाठी. टेन्शन म्हणजे आपण याला ओढायला खूप त्रास होतोय, टेन्शन अप्लाय करतोय आपण म्हणजे टेन्साईल फोर्स आहे. कंप्रेसिव्ह फोर्स म्हणजे एखाद्या गोष्टीला आपण कंप्रेस केलंय, जसं की एक्झाम्पल आपण घेऊ शकतो गॅस किंवा वॉटरला आपण एखाद्या याच्यात कॉम्प्रेस केलेलं आहे किंवा मग गॅसला आपण सिलेंडरमध्ये कॉम्प्रेस केलेलं आहे. बेंडिंग फोर्स तर ऑफकोर्स एखाद्या ऑब्जेक्टला आपल्याला बेंड करायचं आहे तर इट्स कॉल्ड बेंडिंग फोर्स. आणि फॅक्टर ऑफ सेफ्टी म्हणजे एखादा जो मटेरियल आहे त्याची फेल्युअर व्हायच्या वर्किंग कंडिशनमध्ये फेल्युअर होऊ नये म्हणून आपण फॅक्टर ऑफ सेफ्टी देतो. म्हणजे एखादी ही आहे एक मशीन, ही मशीन चालू आहे, पंप चालू आहे, इथून पाणी येत आहे, इथून बाहेर निघतंय पाणी. तर इथं वर्किंग कंडिशनमध्ये इथं कंटिन्यू फास्ट जर फ्लो आला तर इकडे त्याचा वर्किंग कंडिशनवर काही परिणाम होऊ नये म्हणून आपण इथं देतो फॅक्टर ऑफ सेफ्टी.